नमस्कार सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। हे पहा, दसऱ्याच्या मुहूर्तावर 1 वर्ष झालं मला आज हे मी तुपाचं चालू केलं होतं। फक्त 200 ग्रामच्या तुपापासून मी चालू केलेलं। हे तूप मी खायला म्हणून घेतलेले। या तुपावरून मी जो व्यवसाय चालू केलेला, आज व्यवसाय माझा खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे। आता प्रत्येक 15 दिवसाला माझ्याकडं तुपाची गाडी येते। 25 ते 30 लिटर तूप माझ्याकडं येऊन जातं, संपून जातं, परत माझी गाडी डेली येते। पहिलं गाडी आली की मला व्हिडिओ काढायची खूप इच्छा होते, त्यामुळं मी पटकन बॉक्स इकडं तिकडं जायच्या अगोदर, विक्री व्हायच्या अगोदर मी पहिला व्हिडिओ काढते। हे पहा, खूप छान तूप आहे, रवाळ आहे आणि सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे जर्सी गाईचं नाही आहे, गिर गाईचं नाही आहे, आपलं देशी गाईचं आहे। पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे, देशी गाई देशी गाई देशी गाई, फक्त एवढंच माहिती आहे। हे देशी गाईचं तूप आहे, ते जे खात आहे त्यालाच माहिती आहे की याची टेस्ट कशी आहे। त्यामुळं सगळ्यांना मी सांगते की कुणाला 1 लिटर घ्यायची गरज नाही आहे। 200 ग्राम तुपावरती आपण टेस्ट बघून डायरेक्ट 1 किलोच्या ऑर्डर मला आलेले आहेत, अर्धा किलोच्या ऑर्डर मला आलेले आहेत। आता बघा, आत्ताच मी बॉक्स खोललेला आहे। मला खूप आनंद होतो आहे बॉक्स खोलत असताना की एकदा पहिला व्हिडिओ तयार करू, मग त्याच्यानंतर सेल करू आपण। अगोदर व्हिडिओ मग सेल, त्यामुळं मी याच्यावर बिझनेस चालू केलेला आहे। आज मला नवरात्रीच्या टायमात चालू केलेलं आहे, 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्या आनंदात मी हा व्हिडिओ परत बनवत आहे आणि तुमच्याशी शेअर करत आहे। त्यामुळे बघा, हे 1 लिटरमध्ये आहे आपल्याकडं, अर्धा लिटरमध्ये आहे। त्याच्यासोबत अजून मी काय गाडी शिकवली 2000 महिलांना, त्याच्यासोबत मी ड्रायफ्रूट चालू केले। खूप छान काजू आहेत, 1 नंबर काजू आहे। हे डायरेक्ट कोकणातून काजू आलेलं आहे, टेस्ट खाल्ल्यानंतर कळेल। बदाम आहेत आपल्याकडं, चांगल्या क्वालिटीचे बदाम ठेवलेले। त्याच्यासोबत गुळ आहे, प्युअर गुळाचा शोध लागलेला आहे, एकदम बिना केमिकलचं आहे। खाताना पण ऊसाचा वास येतो आहे, इतका छान गुळ आहे, ते खाल्ल्यानंतर कळेल। अशा प्रकारचे माझा व्यवसाय खूप छान चाललेला आहे। ह्याच्यासोबत मी आता एक शॉप चालू केलेलं आहे दिघीमध्ये, गायकवाड नगरला। तर तिथं आपल्याला सगळे, मला फोन केला की ऑर्डर केली की भेटून जाईल सगळे प्रोडक्ट, आणि खूप छान आहे। एकदा जरूर सगळ्यांनी टेस्ट करावी। थँक्यू, धन्यवाद। पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा।